नमस्कार. आज आपण शिकणार आहोत 2A तपासणी, तपासणीचे क्रिया आणि तपासणीचे गॅजेट्स. चला पाहूया हे कसे करायचे. पहिल्यांदा निरीक्षणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कोणत्याही मशीन टूलसाठी जेथे तपासणी आवश्यक आहे तिथे अयोग्य स्थापना, पुनर्स्थापना किंवा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी लक्षणीय जोखीम उद्भवू शकतात. तपासणीचा उद्देश मशीन चांगल्या कामाच्या क्रमाने आहे की नाही हे शोधणे आहे. कार्यक्षमतेने चालवलेले, समायोजित आणि राखले जाऊ शकते किंवा नाही. धोक्याच्या मूल्यांच्या माध्यमातून तपासणी आणि तपासणी मध्यांतराची आवश्यकता निर्धारित केली जाते. तपासणीचे किमान त्या मशीनची पुढील तपासणी होईपर्यंत सारांश रेकॉर्ड करून ठेवला पाहिजे. जेथे मशीन टूल्सची तपासणी आवश्यक आहे त्यांचा उपयोग तोपर्यंत करू नये जोपर्यंत मशीनची तपासणी केली जाईल. जर मशीन टूल दुसऱ्या स्रोताकडून प्राप्त केले असल्यास ते ठरवले पाहिजे की शेवटच्या तपासणीचा फिजिकल रिपोर्ट मशीन सोबत असावा, जसे की अहवाल के टॅगिंग, लेबलिंग सिस्टीम किंवा रन कोडिंग. सगळ्यात महत्त्वाच्या दस्तऐवजांमध्ये एक म्हणजे जे तपासणीमध्ये मदत करू शकणारे एक कागदपत्र. ते म्हणजे मॅन्युअल भागांपैकी एक जो ऑपरेटरला मशीन हाताळण्यास मदत करतो आणि ऑपरेशन करण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे. हे मशीन आपूर्तीबरोबरच निर्मात्याद्वारे प्रदान केले जाईल. मशीन विषयीची सर्व माहिती, जसं मशीनचा योग्य आकार आणि निर्माण विधी, माहितीचे पालन केले जाणारी सुरक्षा प्रक्रिया, ऑपरेशन प्रक्रिया आणि आवश्यक देखभाल प्रदान करते. मशीन मॅन्युअलमध्ये उपयुक्त डेटा सुरक्षा प्रक्रिया, वापरले जाणारे ल्युब्रिकेशन वगैरेचीही माहिती प्रदान करेल. मॅन्युअलमध्ये उपयुक्त स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि डीलर संबंधी संपूर्ण माहिती असणे जरुरी आहे. अन्यथा इतर कोणतेही भाग वापरू नयेत आणि मशीन खराब होईल. जर मशीनच्या ऑपरेशन दरम्यान कोणतीही समस्या उद्भवल्यास, म्हणून आम्ही वर्तमान लक्षात घेऊन त्याचे पालन करावे लागेल. मॅन्युअल उपकरणांचे ब्रँड आणि प्रकार देखील प्रदान करेल, ज्याचा उपयोग वेळोवेळी निरीक्षणाच्या आधारावर प्रतिस्थापित केले जाणारी उपकरणं समय अवधीमध्ये केला जाऊ शकेल. सामान्य स्थितीमध्ये मॅन्युअलमध्ये मशीन चालवण्याच्या पद्धतीची सुरुवात पासून ते आपत्कालीन स्थितीत बंद कसे करावे याची माहिती दिलेली असते. ऑपरेटरला मशीनच्या ऑब्जेक्ट्स तपासण्यासाठी सक्षम असले पाहिजे. चांगले काम करण्यास सक्षम असले पाहिजे. समाधानकारक स्थिती, दोषपूर्ण उपचारात्मक उपाय, मशीन मॅन्युअल सुरक्षा गार्डची उपलब्धता, उपाययंत्र आणि त्याचा ताण सहन करण्याची शक्ती, ड्रायव्हिंग क्लच, ब्रेक रिलीज गिअर सर्व कार्यशील असणे आवश्यक आहे. गती सर्व शुल्क काम करत आहे. ऑटो सिस्टम, रेफ्रिजरंट सिस्टम, स्लायडिंग पार्ट आणि त्याची ट्रॅव्हल सेफ्टी आणि लिमिट स्विच, वेग नियंत्रण, योग्य प्रकाश व्यवस्था, आपत्कालीन थांबा,
अलार्म उपकरणे, वर्क होल्डिंग डिव्हाइसेस, नेणारी उपकरणे आणि आयोजित करण्याच्या विशेष अटी, स्थिती आणि चिप्स संग्रह आणि मशिनरी आणि उपकरणांचा इतिहास आणि पत्रके रेकॉर्ड करा. उपकरण निर्माता पत्ता, नाव, क्रमांक आणि नोट कोणत्या तारखेला प्राप्त झाली याचा तपशील या. स्थापनेची तारीख आणि स्थान, सुरू झाल्याची तारीख, आकार, वजन, लांबी, रुंदी, उंची, किंमत, मोटर वर्णन, व्होल्टेज, प्रति मर्यादा तपशील, स्पेअर फ्रंट बेस बोल्ट, बेल्ट तपशील, तपशील रेकॉर्ड, संपूर्ण रेकॉर्ड करा. चला तर मग आत्तापर्यंत जे काही आपण शिकलोय ते पुन्हा एकदा पाहून घेऊया. मशीन ऑपरेटर्सच्या सुरक्षिततेची हमी देण्यासाठी वेळोवेळी मशिनींची देखभाल करायला पाहिजे आणि त्याचं रेकॉर्ड ठेवलं गेलं पाहिजे. निरीक्षणासंबंधी माहिती देण्याच्यासाठी मॅन्युअल नेहमीच उपयोगी पडतं. मॅन्युअल रेकॉर्ड असल्यामुळे सुरक्षा प्रक्रिया, संचालन प्रक्रिया आणि आवश्यक ती ठेवेची माहिती त्यात दिलेली असते. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओमधलं सगळं कळलं असेल. लवकरच भेटूया पुढच्या मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओमध्ये. नमस्कार.